चिंतामणी वैती खरं तर नवी मुंबईमधील एक दर्जेदार नाव आहे. 8 ते 10 दिवस कसरत सुरू होती या धावपट्टीवरती मित्रांनो. आणि म्हणूनच कुरुक्षेत्रावरती क्रिकेटचा रणद्वंद्व जिथं सुरू राहणार आहे त्या तिथं जे दिग्गज खेळाडू येतील, रथी महारथी येतील खेळण्यासाठी, मग बेलवली टीममधून असतील, पलसपेठ टीममधून असतील, अनेक कोपरोली, भातान, कैक या पनवेल, उरण, रायगड, ठाणेमधून अनेक स्पर्धक येतील. या खास रणधुंदार अशा क्रिकेटवीरांसाठी ही धावपट्टी ज्यानं बनवली त्याचं कौतुक आहे. गावदेवी उसराई चषक 2024 भव्य आणि दिव्य आयोजन आहे. सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या आणि पंचांना विनंती असेल आपण टाईम अलर्ट करा. 5 षटकांचा सामना आहे. जवळजवळ अर्धा तास म्हणजे 25 मिनिटांमध्ये आपल्याला हा सामना पूर्ण करायचा आहे, तर सत्र पूर्ण करायचं आहे. आणि आपण पाहू शकाल नक्कीच नितेश पंडित सर इथे सन्मान होणार आहे. सन्माननीय आमचे किरणजी भगत ग्रामपंचायत कर्मचारी क्लार्क आहेत आणि यांचा इथे सन्मान होणार आहे. मी जयवंत भगत साहेबांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर मच्छिंद्र पाटील यांना विनंती करेन आपण गणेशजी भगत साहेब यांचा सन्मान करावा. पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर गावदेवी तिरंगा सहारा शिवकरला विनंती करतोय, चला आपली बॅटिंग लाईनअप थोडी प्रतीक्षा आपण करूया. सूरज ढवळे यांचं इथे आगमन झाले. आमचे युवा उद्योजक त्यांना विनंती करेन का आपण सुद्धा या स्टेजवर यावं. आपलं हार्दिक स्वागत. तर सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद. सन्माननीय पाहुण्यांचा इथे सन्मान होतोय. गावदेवी उसराई चषक ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द, युवा सेना आणि भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द आयोजित हे दमदार आयोजन आपण पाहतोय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो आणि किरणजी भगत साहेब ग्रामपंचायत कर्मचारी शिक्षित व्यक्तिमत्व यांचा इथे सन्मान होते. पुढचा सन्मान होणार आहे सन्मानित गणेशजी भगत साहेब यांना विनंती करेन का आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर नितेश पंडित सर आपण पाहतो वर्ष 3रं आणि हे दैदिप्यमान आयोजन अगदी 8 मार्च महिला दिन आणि या स्पर्धेमध्ये सिने कलाकार अभिनेत्यांची उपस्थिती पाहणार आहोत. आणि गेल्या वर्षीनं या स्पर्धेने एक रेकॉर्ड केला होता. महिला वर्गाची प्रचंड गर्दी आणि 8 मार्च ही रात्र आपण पाहतो महिला दिन इथे साजरा होणार आहे. जागतिक महिला दिन. खरं तर या दिनाबद्दल काय म्हणावं. पुरोगामी महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू असताना सुद्धा महिलांचे अत्याचार अन्याय अजूनही संपलेले नाहीत. गतवर्षी सांगितलं ज्या वेळेला सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमादरम्यान होत्या, तर नक्कीच नितेश पंडित सर याच दरम्यान ज्यांचे इथे आगमन झाले या भव्य दिव्य आयोजनाला अगदी दरवर्षी आम्हाला लाईव्ह सेवा स्पॉन्सर करतात ते युवा उद्योजक, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे ओनर्स अक्षयजी भगत आमचे युवा उद्योजक आणि संपूर्ण लाईव्ह स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून होते. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चला सलामीची जोडी जाऊ द्या मैदानात. मी आयोजकांना विनंती करेन की आपण गावदेवी शिवकर, खरं तर शिवकर संघ म्हणजे जवळजवळ हाकेच्या अंतरावरती आहे. ओ दिल्यानंतर त्या हाकेला ओ देण्याची तयारी हवी आहे. यजमान म्हटलं तर वावगं ठरलं नाही, वावगं ठरलं जाणार नाही. कारण उसरले आणि शिवकर अगदी ज्यांच्या सीमारेषा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. नक्कीच. तर अनंता शेळके साहेब यांचं इथे सन्मान होणार आहे. अनंता शेळके साहेब आणि भारत सर्जा ग्रुप शिवकर उसरलीचे आमचे काही सहकारी ग्रुप मेंबर उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करेन आमच्या मुख्य आयोजकांच्या वतीनं का आपण सुद्धा आमच्या स्टेजवर यावं. चला मॅच ऑन होईल. ऐकूया आपण पुन्हा एकदा. मी जितेंद्र भगत यांना विनंती करेन आपण मान्यवरांना सन्मानित करावं. ऐकूया पुन्हा एकदा नितेश पंडित सरांना. यस, मॅचकडे कॉन्सन्ट्रेशन करूया. येस, पंढरीनाथ कडव यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. सलामीला गेलेला प्रणय जर नाबादपर्यंत म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत बाद झाला नाही तर त्यांच्याकडून पंढरीनाथ कडवकडून रोख रक्कम नकद राशी 500 रुपयांची धनराशी आहे. जाऊया. खरं तर सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये चेंडूची तपासणी करतोय. तोपर्यंत मैदान सजवा सोसायटी पनवेल संघाला. आणि आपण पाहू शकाल दर्जेदार आयोजनाचा उल्लेख केला परंतु आम्हा समालोचकांच्या पाठीचा कणा
ज्याला बॅकबोन म्हटलं जातो आहे तो म्हणजेच गुणलेखक. समालोचन करण्यासाठी कोणत्या गुणावरती किती संख्या प्राप्त झाल्यात, कोणत्या चेंडूवरती काय झालं याचं विवरण, इत्तमभूत विवरण खरं तर उमेशजी भोईर यांच्या लेखणीतून साकारला जातोय. तर चला सलामीची जोडी जातोय. सामना लगेचच सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल आपण टाइम अलर्ट करा. दोन्ही पंचांना विनंती आहे. क्वालिफाईड ऑफिशियल्स आहेत, पंच आहेत या वेळेला या स्पर्धेत. त्या स्पर्धेतील उत्कृष्ट पंच आमचे जीवन गावंड सर असतील, सत्यवान काकडे सर आणि द्वारकानाथ चोरगे या क्वालिफाईड पंचांना. खरं तर आज प्रत्येक सामन्याला तुम्ही टाइम अलर्ट करा, स्टॉप वॉच द्या, कारण त्यावेळेस आपल्याला हा सामना. तर नक्कीच याच दरम्यान आम्ही पाहतोय राजेशजी म्हात्रे उर्फ टायगर मनसे विचुंबे शाखा अध्यक्ष यांचे इथे आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन भातांचे माजी सरपंच यशस्वी आयोजक CM भोईर साहेब आणि यांचे चिरंजीव आलेत सुशांत, त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतो. त्यांना सुद्धा विनंती करतो का आपण स्टेजवर यावं. तर चला आता आपण पाहतोय पनवेलचा संघ खेळतोय नितेश सर आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी तिरंगा सहारा शिवकर. मजा येणार सामना पाहायला. पाहुण्यांना विनंती करेन का आपण आसनस्तवा प्रेक्षक वर्गांचं सुद्धा नितेश सर आपण हार्दिक स्वागत करूया. आज प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेला पाहतोय, त्यांचं सुद्धा वेलकम, सुस्वागतम. धन्यवाद. कलाकारांसाठी रंगभूमी तर खेळाडूंसाठी मैदान. या मैदानाला मानवंदना दिली सोसायटी पनवेल टीमकडून. मैदान सजवलं जाईल, कोणत्या फील्ड पोझिशनवरती कोणता क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल केला जाईल, तत्परतेनं कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, ज्याला 6 अस्त्र पहिली फेकण्याची मुभा ही कर्णधार देणार आहे. फर्स्ट ओव्हर पहिला षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येईल. नाव आहे अजय मकास. फायचा आहे पनवेल सोसायटीकडून खेळणारा हा अजय एक सलामीचा गोलंदाज आहे, एक भेदक गोलंदाजी आहे. खरं तर त्या गोलंदाजीचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळेल. परत एकदा जातोय 360 अँगलनं जर आपण नजर टाकली तर त्या भगव्या वस्त्राच्या खाली असणारा जो अगदी तो माझा भारतीय जनता पार्टीचा फ्लॅग बघितला की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमानं होऊ घातलेला जो पनवेलचा नव्हे संबंध राष्ट्राचा विकास, आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द यांच्या माध्यमानं या स्पर्धेचं संयोजन करण्यात आलं. संयोजनातील संयोजक जवळजवळ 10 ते 15 जण आहेत. सर्वांचं मनापासून मी खरं तर कौतुक करेन की एवढी मोठी स्पर्धा आमच्या क्रिकेट शौकीनांसाठी, चाहत्यांसाठी घेऊन येत आहेत. ट्रॅकवरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय अजय मकास. फलंदाजी मार्कवरती आपल्याला स्ट्राईक एंडकडे आहे प्रेम, तर नॉन स्ट्राईक एंडकडे आहे प्रणय म्हात्रे. जवळजवळ 300 आयोजकांचा ताफा आहे, परंतु त्यामधून सर्वच खरं तर आपलं 100% एफर्ट देत आहेत या स्पर्धेदरम्यान, आणि म्हणूनच दिवसेंदिवस या स्पर्धेची क्रेज वाढत चाललेली आहे. सागर ऑनट्रॅक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मकास. ऑफस्टिकच्या अतिशय जवळून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच अवांतर घोषित करतायत, स्क्वेअर मारा घोषित करतायत. स्क्वेअर मारा घोषित झाल्यानंतर चेंडूचा निर्वाळा काही होत नाहीत. 1 धावसंख्या ऐन शिमग्यात या शिवकर टीमला मिळतो आहे 1 धावसंख्येचं बोनस. अजून चेंडू कोणत्याही प्रकारचा खर्च केला नाही, म्हणजे बोनस स्वरूपात मिळालेली 1 धावसंख्या आहे. हो, शॉर्ट फुल टॉस चेंडू होता. पददालित्य असतं तर फुल टॉस बनविता आला असतं, एक मोठा फटका घेता आला असता, परंतु पहिला चेंडू आहे त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. कारण बॅट आणि चेंडू यांचं समीकरण जमलं की त्याच्यानंतर खेळ उत्तम करता येऊ शकतो आहे. आणि खरं तर मला वाटतं या स्पर्धेदरम्यानच उमेशजी भोईर हस्ताक्षर म्हणजे अगदी मोत्यांचा दाणा, कारण अशा प्रकारचं हस्ताक्षर एखाद्या खडूनं फळ्यावरती लिहिलं तर मला सुद्धा ते पुसताना थोडंसं दुःख होईल. अशा प्रकारचं उत्तम हस्ताक्षर, आणि खरं तर हस्ताक्षरावरून माणसाचा स्वभाव ओळखला जातोय मित्रांनो. त्याचप्रमाणे अगदी जेवढं सुंदर हस्ताक्षर तेवढंच सुंदर ज्यांचा स्वभाव आहे, गोड स्वभाव आहे. अशा गोड स्वभावाचे उमेशजी भोईर चिंचपाडा आमचे गुणलेखक या वेळेला स्कोअर बोर्डवरती दिसत आहेत. त्यांचंही आभार आणि स्वागत आणि कौतुक या स्पर्धेदरम्यान. अजय मकास ऑनट्रॅक गोलंदाजी मार्कवरती मध्यम गतीचा मिडल स्पेस गोलंदाज लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल होतो. 1 धावसंख्या प्राप्त झाली. एक धावसंख्येने धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3च्या घरात 1 अवांतर आणि 2 एकेरी अशा 3 धावसंख्या धावपटालावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ही स्पर्धा मुख्य आयोजनातून साकारली गेली. ग्रामस्थ मंडळ युवा सेना उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2024.
जोरदार अपील केला, उंची थोडीशी जास्त होती, इशारा दिला, आलेला अपील लगेच पेटाळला क्वालिफाईड पंचानं. निर्धाव चेंडूची सांगता होत व्हायचा उद्या. अजय मकास गोलंदाजी मार्कवरती पनवेल सोसायटीकडून आला. मध्यम गतीचा गोलंदाज 11 ते 12 पावलांचा रनअप असावा. पंचांच्या डाव्या हाताने मीनाक्षी एंडकडून मारा करतो आहे हा अजय मकास. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग दिशा निवडली, चेंडू जाणार. या स्पर्धेतील उसराई गावदेवी उसराई चषकामधील एक दर्जेदार ब्रँडेड चौकार. प्लेसमध्ये आता प्ले करणं त्याच्यासाठी खरं तर राज्यगीताला आपण राष्ट्रगीताचा दर्जा दिलाय आणि म्हणूनच आज या स्पर्धेदरम्यान राष्ट्रगीत झालं. मला तर हवं होतं अशा प्रकारचं शिरस्थान बघितलं तर राज्यगीत होणं गरजेचं होतं राष्ट्रगीताच्या ऐवजी किंवा राष्ट्रगीतासोबतच. परत एकदा अतिशय सुरेख बॅटच्या परेजत घेतोय, चेंडू जातोय गलीच्या दिशेनं, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराच्या सह्याने एक अवांतर म्हणजे 9 आणि अतिरिक्त दुसऱ्या 2 एकेरी म्हणजेच 11 धावसंख्या धावपटलावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचत आहेत. धावसंख्या धावपटलावरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. तर याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी नितेश सर ज्या स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळतात हे नामांकन गार्गे एंटरप्राइजेसचे विवेकजी भोईर यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक स्पॉन्सर केले, त्यांना सुद्धा आपण इथे पाहतोय. त्यानंतर A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे आमचे यशस्वी उद्योजक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अक्षय भगत यांचे इथे आगमन झाले आणि स्पोर्ट्स सायकल आम्हाला स्पॉन्सर केले त्या आदरणीय प्रदीपजी भेरे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही सुस्वागतम वेलकम करतो. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला शूज ब्रँडेड शूज स्पॉन्सर केले ते गणेशजी साहू साहेब यांचे इथे आगमन झाले आणि सन्माननीय समीरजी मुंडे साहेब यांचे इथे आगमन झाले. आणि याच दरम्यान काशी ग्रुप 0005 शिवकर हा ग्रुप सुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांना सुद्धा मी विनंती करेन का आपण सुद्धा स्टेजवर या. धन्यवाद. अतिथींच्या स्वागताची जय्यत तयारी आहे, परंतु आम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे सामना. वलतोय सामन्याकडे दुसरा षटक घेऊन येतोय. खरं तर उसरली रेल्वे ट्रॅक एंडकडून मारा करणारा गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव आहे हर्षल गडकरी. पंचांच्या डाव्या हातानं उर्ध विकेटनं मारा करणारा आहे. एक जलद गतीचा गोलंदाज आहे. फलंदाजी मार्कवरती नाव आहे प्रणय. अजूनही प्रणय 2 चेंडू फेस झाला आणि 2 चेंडूंमध्ये वैयक्तिक खात्यात फक्त जमा केली ती 1 धावसंख्या. 1 स्वतःचं खातं उघडलंय प्रणयनं. या वेळेला चेंडू आणि बॅटचं समीकरण आलंय. चेंडू जाईल का? निश्चित आपल्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. मीला नतमस्तक व्हावं आणि ती पावित्र्यता 365 दिवस एखाद्या शिवभक्ताच्या मनात उरात आणि अंगात सळसळत राहावी अशा प्रकारचं फील, अशा प्रकारची भावना त्या राजसदरेवरती झाली. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती झपकन वधारली. धावसंख्या 1 दशक आणि 17च्या घरात बिनबाद 17. आता शिवकर संघाची जर जमेची बाजू कोणती असेल तर ती जमेची बाजू आहे. कोणत्याही प्रकारचे विकेट अजूनपर्यंत फॉलोअप झालेले नाहीत आणि पाहू शकाल खरं तर धावपट्टी एवढी उत्तम दर्जाची बनविलेली आहे. त्या धावपट्टीवरती वारंवार वावर नसावा ही महत्त्वाची सूचना आहे सर्व क्षेत्ररक्षकांना. आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष देणारे आमचे जे क्वालिफाईड पंच आहेत, नाव आहे द्वारकानाथ चोरगे आणि सत्यवान काकडे सर. खरं तर कौतुक आहे त्यांच्या स्पर्धेतील परीक्षणाचं. आणि यूट्यूब लाईव्ह आपण पाहू शकाल. 24 लाईव्ह म्हणजे दर्जा बनलेला आहे सध्या क्रिकेटच्या मैदानावरती. त्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं आता या स्पर्धेला विवरण करण्याचं काम जरी आमचं असेल, परंतु प्रसारित करण्याची सेवा 24 लाईव्ह इव्हेंटची जरी असेल तरी ही मला A&B इन्फॉ प्रोजेक्टच्या माध्यमानं आम्हाला प्राप्त झालेली आहे. ते अक्षयबाई
यांचंही मनापासून स्वागत आहे. जीवन सर या ठिकाणी आहेत, क्वालिफाईड ऑफिशियल्स या स्पर्धेला परीक्षण. फुल टॉस चेंडू आहे या वेळेला, मात्र निश्चित नो दूषित. खरं तर हा थोडासा दुखापत करणारा चेंडू आहे, घातपात करणारा चेंडू आहे. ऑफिशियल क्वालिफाईड पंचांना या वेळेला मात्र स्वैर घोषित केला. एक धावसंख्येमध्ये भर, एक पलून काढलेली ऐन वेळेच 2 धावांचा बेनिफिट मिळतोय. धावसंख्या धावपटलावरती 19च्या घरात. पंढरीनाथ कडव यांच्याकडून ही जोडी जर नॉट आऊट राहिली म्हणजे मुख्य भागीदारी झाली तर 1000 रुपयाची धनराशी. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू, कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. भागीदारी म्हणजे टिकून राहण्यापेक्षा संघाला काहीतरी मोठंसं योगदान देणं तेवढं महत्त्वपूर्ण राहणार आहे. या मैदानावरती आपण काही मोठमोठे स्कोर चेस होताना पाहिलेले आहेत आणि म्हणूनच जेव्हा प्रथम फलंदाजी करतोय तेव्हा प्रतिस्पर्धी सोसायटी पनवेल सारख्या टीमच्या समोर किती आपल्याला टार्गेट उभं करायचं आहे हा सुद्धा खरं तर विचार करून फलंदाजीत आणि आपण पाहू शकाल 2 चौकार 1 षटकाराच्या साह्यानं आणि आत्ता मात्र परत एकदा 1-1-1 अशी धावसंख्या धावपटलावरती बिनबाद. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 20च्या घरामध्ये. पहिला षटक संपला होता. 11 धावसंख्या धावपटलावरती सोसायटी 11 पनवेल आणि गावदेवी शिवकर. प्रणय मात्रे 4 चेंडू फेस झालाय, 7 धावसंख्येवरती खेळतोय. तर प्रेम गायकवाड हा 6 चेंडू फेस होतोय, 10 एका षटकाराच्या साह्यानं. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला काय होईल, स्टेट हिट केला होता खरा, पकडला झेल, इथं संपला जातोय या खेळाडूचा खेळ. हा खेळाडू होणार बॅक टू डग आउट. आपण ट्रॉफीज पाहिल्या जे नितीन भगत आहेत आमचे सरपंच, ज्यांनी स्पॉन्सर केलेत. सुंदर अशी ट्रॉफी सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेते आणि ज्युपिटर कमी ठिकाणी अशा स्पर्धा असतात ना जिथे आपण हे नामांकन पाहतो, सुंदर अशी ट्रॉफी पाहतो. या सर्व दानशूर दात्यांचा धन्यवाद देऊया. संतोषजी केनी असतील आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते, त्यानंतर प्रदीप बेरे असतील, गणेश साहू असतील, समीरजी मुंडे साहेबांचे इथे आगमन झाले. आपण सर्व दानशूर दात्यांचं आभार मानूया. खरं तर देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. देणाऱ्याने देता 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 आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. विंदा करंदीकरांचं सुंदर वाक्य आहे. या वाक्याप्रमाणे तुमचं दातृत्व फुकट जाणार नाही. तुम्ही मुठभर द्याल तर तो विधाता तुम्हाला मनभर देईल. जाऊया मैदानाकडे. डाव्या हाताचा फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती येतोय संदीप पाटील. खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू बॅटच्या बुंद्यात टाकला. 1 धावसंख्या पलून काढली. संदीपनं स्वतःचं 1 या धावसंख्येनं खातं उघडलं. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या पटलावरती 1 न वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 21-21च्या घरामध्ये. 8 मार्चचा उल्लेख केला सागर मांडवकर सरांनी. मी त्याचा अगदी उल्लेख करेन की 8 मार्चला आम्ही का या स्पर्धा याच वेळेत आम्ही आयोजन करतो आणि खरं तर एक पूरक वेळ कोणती असेल ना नाईट टुर्नामेंटसाठी तर ती मार्च-फेब्रुवारी. परंतु मार्चचाही असा एक महिना आहे जेव्हा मार्चमध्ये खरं तर शासकीय मार्च एंडिंग असतोय, वर्ष संपलेला असतोय आणि परीक्षार्थी असतात SSC आणि HSC. खरं तर 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनाही माझ्या गावदेवी उसराई चषकाच्या आयोजकांकडून आणि कॉम्बॉक्सकडून शुभेच्छा आहेत. जाऊया. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 1 बाद 23च्या घरात. याच दरम्यान आपण पाहू शकाल की ज्या वेळेला 2 षटकं संपली गेली म्हणजे पहिला षटक संपला होता. धावसंख्या धावपटलावरती होती 11. गडी मात्र गारद झाला नव्हता, बाद झाला नव्हता. दुसरा षटक संपला. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 23. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती नवीन आलेला गोलंदाज नाव आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतोय अजय मकाज. एक मध्यम गतीचा गोलंदाज. यावेळेस मात्र डाव्या हाताच्या फलंदाजासाठी पंचांच्या उजव्या हातानं मारा करणार. राऊंड द विकेटनं मारा करतोय. पाहायचं आहे खरं तर राऊंड द विकेटनं मारा करणारा हा गोलंदाज
ऑफस्टिकच्या अतिशय जवळून जाणारा चेंडू, क्वालिफाईड पंच या वेळेला अगदी निश्चित आणि चेंडूवरती करडी नजर होती. इथं मात्र चेंडू सरळ गेला निर्धाव. जसं जसं समीकरण कारण टार्गेट आपण पाहिलं तर पहिला सत्र आणि आपल्याला पहिल्या सत्रामध्ये कितीशा धावसंख्या प्रतिस्पर्धी टीम समोर ठेवायच्या आहेत. अतिशय सुरेख आल्या आल्या त्या चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र मिस करतोय झेल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक धावसंख्या पूर्ण करतोय. एक धावसंख्या बरोबर वधारली धावसंख्या संदीप खेळतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 24च्या घरात. 24 लॉस ऑफ 1 विकेट्स, एक बाद 24. तिसरा षटक, तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू अजय मकास तसा यशस्वी षटक पहिलं फेकलं. प्रतिस्पर्धी टीमला 11 धावसंख्या दिल्या आणि 11 धावसंख्या देताना वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय. लास्ट विकेट प्रणय मात्रे जो की 5 चेंडू फेस झाला आणि 7 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या होत्या. पॉईंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र प्रॉपर साधला नव्हता. एक धावसंख्या पलून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का? येस, गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 2 वधारतोय, वाढतोय 26च्या घरात. 26 धावसंख्या धावपटलावरती. खरं तर संदीप पाटील आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार, सांघिक खेळ आणि एक्स्ट्रा 3 आहेत. हो, या वेळेला मात्र त्रिफळाचित बाद. आडव्या पट्ट्यात कमरेतून वाकून कलायोग के सारे मोडने का प्रयास, मनगटाच्या साह्यानं वळविण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. डिस्ट्रॉय होतोय फर्निचर आणि परतावं लागेल या फलंदाजाला ज्याचं नाव आहे प्रेम होतोय बॅक टू पॅव्हेलियन. केलं प्रेम न जावलला पूर्ण एसट्या पूर्ण विकेट सोडून दिली. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. असं वाटलं होतं की चेंडूला दिशा देता येईल, मात्र दिशा दिली नाही. इथं खेळाची दशा झाली. परतावं लागलं प्रेमला बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नॅट नंबर 4 वरती येतोय. नाव आहे मयूर घरात. मयूर घरात खरं तर मधल्या फळीतील फलंदाज आहे. ज्याच्या बॅटला सूर गवसला तर चौकार षटकाराची आतषबाजी पाहायला मिळेल तोच मयूर. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न का होतोय? चेंडू येईल का? सीमारेषेच्या लगत चेंडूला फील्ड होतोय. एक धावसंख्या पळून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला आणि पाहता पाहता चित्त्याच्या चपलाईनं या वेळेला संदीप आणि मयूरची मात्र रनिंग आपल्याला धावपट्टीवरती पाहायला मिळाली. 2 धावसंख्येनं धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 28च्या घरामध्ये. 28 लॉस ऑफ 2 विकेट्स, ओव्हर्स 2.5. शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. अजय मकास वैयक्तिक कोट्यातील शेवटचा, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. यस, शेवटच्या चेंडूचा घेतला करपूस समाचार पाठवला. गगनचुंबी षटकार. तीन षटक संपली गेली. 18 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती गावदेवी शिवकर संघाची पोहोचतोय 34च्या घरात. 1 षटकार, तसं पाहिलं तर सांघिक 2 षटकार, 2 चौकार यांचा समावेश या धावसंख्येमध्ये आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर खरं तर 11.33 आणि या चुकतीनं आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं खेळ इथं शिवकरकडून पाहायला मिळतोय. अजूनही 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 5 षटक हाताळण्यासाठी 1 गोलंदाजाला अतिरिक्त 1 षटक दिला जाईल, परंतु इतर 4 गोलंदाजांना मात्र 4 षटकं हाताळावी लागतील. पाहायचं आहे गोलंदाजी मार्कवरती आलाय रवी सोलंकी. तर नेक्स्ट मॅच होणार आहे भातान आणि कोपरोली. संगनायक जर आले असतील तर आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करा. भातान आणि कोपरोली इनिंग ब्रेक नंतर टॉस होणार आहे. धन्यवाद. येस, फर्स्ट इनिंग एंड झाल्यानंतर, संपन्न झाल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये भातान विपक्ष कोपरोली या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. खरं तर कोपरोली उरण आहे, कोपरोली पनवेल आहे, कोपरोली पेन आहे, कोपरोली अलिबाग आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये रायगडमध्ये कोपरोली. अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न या वेळेला का होतोय?
प्रयत्न अतिशय सुंदर आणि या वेळेस मात्र प्रयत्न सरते शेवटी 2 धावसंख्या परत 2 धावसंख्या पूर्ण केल्या 2 धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 36च्या घरामध्ये. अंतिम टप्प्यात चेंडूपर्यंत पोहोचला खरा, परंतु इथं मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणानं धावण्यामध्ये काहीशी अडचण निर्माण झाली. या क्षेत्ररक्षकाला झेलभूमीला दान झाला. अतिरिक्त 2 धावसंख्या द्याव्या लागल्या. रवी सोलंकी ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती आहे. एक मध्यम गतीचा गोलंदाज आहे. 10 ते 9 पावलांचा रनअप असावं. पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय ओ द विकेटनं. अतिशय सुरेख डाव्या हातानं ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, पाठवला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या धावपटलावरती आहेत. स्कोअरबोर्ड हलवत अगदी आपल्या संदीपनं जी कामगिरी केली. क्रिकेट तसं पाहिलं तर उमेशजी डावखुऱ्यांचा केला आहे. डावे हे सातत्यानं म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चाचपणी करा किंवा टेनिस क्रिकेटमधून तुम्ही महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची चाचपणी करा, डावे हे उजवे ठरलेले आहेत. त्याच मात्र संदीपनं आल्या आल्या त्या चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. परत एकदा कडा प्रहार करण्याचा, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. फाटक्याचा ओघ मात्र स्टेटकडे होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ गेला. खरं तर गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला होत नाही. 0 धावसंख्येची मोहर लागली जातो या चेंडूवरती. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये. धावसंख्या धावपटलावरती 42, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 42. गावदेवी शिवकर. रवी सोलंकी या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. मिड विकेटच्या दिशेनं, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येनं वधारली धावसंख्या धावपटलावरती 43. 43 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. आयोजनातून आपण पाहिलं सन्माननीय पोलीस यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पवित्र शुभहस्ते या प्रतियोगितेचा भव्य आणि दिव्य शुभारंभ झाला आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती रणद्वंद्व सुरू झालं. बेलवली विपक्ष पलसपे टीमला या वेळेला नशिबानं खरं तर परतावं लागलं. सरते शेवटी अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. खरं तर एक मादक सौंदर्य क्रिकेटचा पाहायला मिळाला. चेंडू जातोय 6 धावांसाठी, षटकार. खरं तर लेदर क्रिकेटवरील फटक्याची आठवण करून देणारा हा फटका होता. फटका आपल्या पट्ट्यात आला आणि चेंडू सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. गावदेवी वुसराई ट्रॉफीमधील एक दर्जेदार, एक ब्रँडेड षटकार. रवी सोलंकी आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू घेऊन जाईल ओव्हर द विकेटनं. परत एकदा शॉर्ट फुल टॉस चेंडूला मात्र शॉर्ट मिड विकेटकडे चेंडूला फील्ड होतोय. 1 धावसंख्या पूर्ण होतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. मिडॉनच्या दिशेनं चेंडूला फील्ड झाली. 1 धावसंख्या वधारली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर अर्धशतक पूर्ण करतोय गावदेवी शिवकर संघ. 50. आज धावसंख्या धावपटलावरती आहेत आणि एक छानसं संगीत माझ्या गावासाठी, कारण ज्या गावात ही स्पर्धा रंगली जातोय त्या गावदेवीचं स्थान ज्या उसरली खुर्दमध्ये आहे. माझ्या उसरलीची ग्रामदैवता आहे, आराध्य दैवता आहे. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आदिमाया शिवशक्ती, अखंड ब्रह्मांडाची स्वामिनी, जगत जननी, नाव गावदेवी. या गावदेवीला वंदन करून या स्पर्धेचा प्रारंभ झाला. कारण तिच्याच नावानं गावदेवी उसराई चषकाचं आम्ही आयोजन सलग 3 वर्ष करतोय. 3 वर्ष नाविन्यपूर्णता, नवीन खरं तर या ठिकाणी या चषकांचं आयोजन, आमच्या गावदेवी उसराई चषकाचं आयोजन आमच्या संयोजनकर्त्यांकडून. शेवटचं षटक घेऊन आलाय, नाव आहे प्रकाश बडेला. सोसायटी पनवेलकडून अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख, अप्रतिम टायमिंग, साधलाही तेवढाच आणि तेवढ्याच चितापीनं पकडण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
नितेश पंडित सर आजचे चेअरमॅन आहेत. संजय ढवले शिवकर, एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. आणि उद्या येणार आहेत सचिन टिचकुले. जरूर दरवर्षी सचिन टिचकुले यांना पाहतो आणि या वर्षी बघा संजय ढवले एंटरटेनमेंट. या स्पर्धेची ओळख आहे खरं तर सागर. वेगवेगळ्या प्रकारचे बहुआयामी येऊन जात आहेत आणि त्याचबरोबर आयोजनाचा क्लास, आयोजनाचा दर्जा आपण जर पाहिला तर एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. यावेळेला प्रकाश बडेला नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू ओव्हरपेट चेंडू होता. सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला करतोय फील्ड. तोपर्यंत धावसंख्या पूर्ण होतोय 1. धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 57च्या घरात. 57 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 57. एका दर्जेदार आयोजनातील दर्जेदार सामना आपल्या भेटीसाठी आलाय. एकीकडे यजमान म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. शिवकर टीम आगोट टप्प्याचा चेंडू होता, अबॉली पद्धतीचा चेंडू होता. एखाद्या मॉलमध्ये, चकचकीत मॉलमध्ये गेलात, काचेचा दरवाजा असेल त्याच्यावरती पुश लिहिलेला असेल, हव्यास असतोय की ते अगदी पुश करावा दरवाजा. तशा प्रकारे चेंडू पुश करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला, कारण तिथं लिहिलं होतं पुल. इथं मात्र तशाच प्रकारे इथं मात्र फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या गॅदरमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू प्रकाश बडेला. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, लांबी कमी, उंची जास्त. स्वतः गोलंदाज धावतोय, पळतोय, पकडतोय, झेल परतावं लागेल या फलंदाजाला. झेल आणि बादच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन. कशाला एंटरटेनमेंटसाठी खरं तर एवढे पैसे खर्च करावेत? एवढे छान मनोरंजन होतोय. आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. नक्कीच नितेश पंडित सर, उद्या सचिन टिचकुले येणार आहेत. उद्या जर संजय ढवले आले तर उद्या जुगलबंदीला आणखीन मजा येईल. आता हा नागिन डान्स आहे, सचिन टिचकुले यांचा कोबरा डान्स फेमस आहे. आणि निश्चित, आणि त्यांना तेवढेच दर्जेदार गीत संगीत या ठिकाणी नितीन डीजे दोंद्रे यांच्याकडून प्रसारित केली जात आहेत. या षटकातील पुढचा म्हणजे मला वाटतोय 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो. प्रकाश बडेला ज्या आपल्याला गोलंदाजी मार्कवरती आला, त्याच्या गोलंदाजीचं विवरण करायचं झालं तर खरं तर पहिला चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं, 1 धावसंख्या. तिसऱ्या चेंडूला मात्र परत एकदा निर्धाव. चौथ्या चेंडूवरती एक प्रॉपर कमबॅक केलं आणि झेलच्या स्वरूपात संदीपला दाखवला तंबूचा रस्ता. येस, यू गो बॅक, तू परत जा, हा इशारा दिला. संदीप परतला बॅक टू पॅव्हेलियन. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाणार प्रकाश बडेला. लास्ट 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो. हो, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, तेवढ्या चितापीनं परत एकदा पुश करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न जरी फसला असेल तरी अंपायर दिशा दर्शवतो आहेत की हा भरकटलेला चेंडू आहे, स्वैर मारा आहे, खराब मारा आहे, दूषित मारा आहे. 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 58च्या घरात. सेकंड लास्ट टू गो. एक जलद गतीचा गोलंदाज मला वाटतोय प्रकाश बडेला सोसायटी पनवेल टीमकडून मीनाक्षीनगर एंडकडून मारा करतोय. 15 ते 16 पावलांचा रनअप आहे. फुल टॉस चेंडू, अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. चेंडू जाणार काय? गॅस, 1 बाउन्स बाउंड्री. आपल्या बॅटमधून आलेला एक दर्जेदार चौकार. खरं तर एक छानसं संगीत आणि त्याच्यावरती नृत्य. कोपरोली आणि भातान या दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल, आपल्याला हा शेवटचा इशारा असेल. जाऊया या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू, या इनिंग मधील, या 17 मधील शेवटचा चेंडू. ओ, शेवटच्या चेंडूवरती मिसअंडरस्टँडिंग झाली असती. पकडला झेल, संपला गेला या फलंदाजाचा खेळ. 17ही संपला जातोय, या फलंदाजाची खेळी संपली जातोय. धावसंख्या धावपटलावरती आहे 62, म्हणजे 3 बाद 62 धावसंख्या धावपटलावरती आहे. 64 धावांचं आव्हान पार करावं लागेल सोसायटी पनवेल टीमला अवघ्या 30 चेंडूंमध्ये. तर नक्कीच मी आमचे आयोजक जितेंद्र भगत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते
स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते प्रदीपजी भैरे साहेब यांचा आपण सन्मान करावा। त्यानंतर शूजचे आमचे पुरस्कर्ते गणेशजी साऊ साहेब आणि समीरजी मुंडे साहेब या तिन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करावा। तर मी पुढचा टॉस होणार आहे। चला कोपरुलीचे कॅप्टन या आपण लगेच भातांचे संघ नायक आलेत। मी कोपरुली उरण कोपरुलीचा संघ इथे जरूर आपण पाहणार आहोत। आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते प्रदीपजी भैरे साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे। मी साहेबांना विनंती करेन आणि युवा सेनेला विनंती करेन आपल्या स्पॉन्सरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे आमचे लाईव्हचे स्पॉन्सर अक्षय भगत यांना सुद्धा आपण पाहतोय। तर प्रदीपजी भैरे साहेब आपण इथे आलात, अमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेसाठी आज स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते संतोषजी केनी साहेब असतील आणि प्रदीपजी भैरे साहेब यांचा आम्ही ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द युवा सेना उसरली खुर्द यांच्या वतीनं त्यांचं धन्यवाद देतो। पुढचा सन्मान होणार आहे सातत्याने गावदेवी उसराई या स्पर्धेसाठी ज्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य असतं ते आमचे गणेशजी साहू साहेब। तर शिवकरचे आमचे डान्सर चेअरमॅन संजय ढवले यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि मी विनंती करेन त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे। जितेंद्र भगत साहेब यांना विनंती करेन उद्या या तुम्ही, उद्या सचिन टिचकुले येणार आहेत, आता येणार आहेत त्यांनी सांगितलं, आज गावचा संघ आहे। तर गणेशजी साहू साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे। गणेशजी साहू साहेब शूजचे आमचे स्पॉन्सर यांचा सन्मान इथे होणार आहे। तर त्यानंतर मी जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन समीर मुंडे साहेब यांचा सन्मान करूया। आणि सर्वप्रथम महत्त्वपूर्ण एक सन्मान होणार आहे ज्यांच्या डान्सनं सर्वांच्या नजर भुरळ पाडली आणि सर्वांची मनं जिंकली असे आमचे आजचे चेअरमॅन डान्सर संजयजी ढवले शिवकरचे बिग सपोर्टर पाठी राखे गावदेवी सारा तिरंगा शिवकर। गणेशजी भगत साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे। गणेशजी भगत साहेब आपलं धन्यवाद। शिवकर गावदेवी संघासाठी सुवर्ण संधी आहे परत एकदा पंढरीनाथ कडव साहेबांकडून। चारही गोलंदाजानं अगदी एका षटकामध्ये 3 चेंडू जर डॉट काढले निर्धाव काढले तर त्या गोलंदाजासाठी पंढरी शेठ कडव यांच्याकडून रोख रक्कम 300 रुपयाची धनराशी असेल। जाऊया, आवाजामध्ये बदल असेल। मायक्रोफोनवरती पुढच्या सत्राकडे जो आवाज आहे मुंबईमधील उपनगरातून परंतु महाराष्ट्रातील अगदी समालोचन क्षेत्रातील एक मानाचा दुरा आहे, नाव आहे चंदू शेट्टे सर। धन्यवाद सर। आपण उसरली या ठिकाणी आहोत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावदेवी उसराई चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। मॅच सुरू आहे दुसऱ्या मॅचच्या पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी शिवकर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 62 पाहायला मिळाली आणि 62 धावांमध्ये जर पाहिलं तर मयूर घरतच्या 22 धावा, प्रेम गायकवाड यांच्या 14, संदीप पाटील यांच्या 11, प्रणय म्हात्रे 7 आणि सूरज पाटील यांच्या 4 अशा या रीतीने जर पाहिलं तर हा डाव उभा राहिलाय। एक मोठं लक्ष ठेवलंय खरं, परंतु क्रिकेट आहे। पहिल्या डावात 56 पाठलाग नव्हता झाला, परंतु या पहिल्या मॅचमध्ये आणि या दुसऱ्या मॅचमध्ये 30 चेंडूमध्ये 63 होतील का याचं उत्तर येणारा दुसरा डाव देताना पाहायला मिळेल आपल्याला। तर यानंतर आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट आणि ही स्पर्धा सर आपण पाहतोय लाईव्ह वाहिनी आणि आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केले ते A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे यशस्वी युवा उद्योजक अक्षयजी भगत आणि त्यांचे बंधू मी नितीन भगत साहेब आमचे सरपंच यांना विनंती करेन, सन्माननीय नितीन भगत साहेब सरपंच यांना विनंती करेन 24 लाईव्ह इव्हेंट आणि सातत्याने गावदेवी उसराई चषकामध्ये जे आम्हाला लाईव्ह साठी स्पॉन्सर असतात ते युवा उद्योजक अक्षय भगत, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे ओनर्स अँड प्रोप्रायटर यांचा इथे सन्मान होणार आहे। सन्माननीय जगदीशजी ढवले साहेब ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे शुभ आगमन झाले। गण्या बैलाचे ते मालक सुद्धा आहेत, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। तर प्रकाशजी पाटील साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे। पाहुण्यांची रेलचे आणि चंदू सर हेच प्रामुख्याने राहिले जेव्हा जेव्हा गावदेवी उसराई स्पर्धा असते तेव्हा
पाहुण्यांची मांदियाळी असते आणि आज सुद्धा भरपूर मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग, तर उपस्थित पाहुण्यांचा सन्मान होणार आहे. आपण आता कॉन्सन्ट्रेशन करूया मॅचकडे. चला आता दोन्ही संघामध्ये सामना जरूर पाहतोय. भातांच्या संघनायकाला विनंती करेन थोडी प्रतीक्षा करूया. अगदी 10 मिनिटांमध्ये कोपरोलीचे संघनायक उपस्थित होतील. वळूया आपण मॅचकडे. धन्यवाद. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. 63 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे आणि या 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते सोसायटी 11 पनवेल. आणि या सोसायटी 11 पनवेलमध्ये सलामीची जोडी जर पाहिलं तर संतोष कुवर आणि जोडीला जर पाहिलं तर रवी सोलंकी यांना रायगडच्या मुख्य संघात देखील आम्ही पाहिलंय. आणि पंचांचा इशारा येतो दुसऱ्या डावाच्या सुरुवातीचा, ज्या ठिकाणी पहिल्या डावाचे नायक मयूर घरत राहिले होते आणि दुसऱ्या डावात जर पाहिलं तर तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय, सीमारेषा दिशेने मार्गस्थ होत आणि पहिलाच बॉल सीमारेषा पार, चौकार. या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. गावदेवी उसराई चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपण या उसरली खुर्द या गावामध्ये आपण पाहतोय. यावेळेला पाहू शकता आपण कव्हरच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. एक धाव घेतली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे 5 वर. मुकेशजी भगत असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर खूप चांगलं आयोजन मात्र या ठिकाणी हेमंत भगत आणि संपूर्ण उसरली ग्रामस्थांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चांगलं मैदान, चांगली विशेष म्हणजे त्याच्यापेक्षा त्याचबरोबर जर पाहिलं तर खेळपट्टी देखील लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. या स्पर्धेची ट्रॉफी खऱ्या अर्थाने अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा होईल अशी ट्रॉफी पाहायला मिळते. यावेळेला उसळी होती, या बॉलला पूल केलाय, पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6 षटकार. कीच पाखऱ्या ग्रुप शिवकर डेरवली या ग्रुपचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा वेलकम करूया. पाखऱ्या ग्रुप शिवकर डेरवली. धन्यवाद. सफेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी काय जबरदस्त सुरुवात. 63चा पाठलाग. धाव संख्या जर पाहिली तर 11 झाली आहे. हो की यावेळेला मात्र चांगला बॉल बॅटच्या कडा घेते. बॉल मात्र जर पाहिलं तर पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. एक धाव तिकडे. रवी सोलंकी लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक चांगलं नाव आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला मिळत आहेत त्यांच्या बरोबरीने जर सलामीला संतोष कुवर यांना देखील आपण पाहतोय. 12 धावा म्हणजे एक साजेशी सुरुवात झाली आहे. 63 धावा म्हणजे दोन्ही बाजूला ही मॅच जाताना पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता शिवकर संघ हा देखील एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. गावदेवी शिवकरला आपण पाहतोय. यावेळेला स्विच हिट, रिव्हर्स खेळले आणि बॉलला अल्टी पलटी मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 4 धावा. संतोषने यावेळेला जर पाहिलं तर स्विच हिट खेळला आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवला देखील. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये धावांची लयलूट करताना पाहायला मिळतात सोसायटी पनवेलचे एक खेळाडू. आणि धावसंख्येला जर पाहिलं तर 16 वर पाठवले आणि पहिलं षटक ऑन आहे. म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी 63चा पाठलाग करायचा आहे आणि त्याच्या दृष्टीने मात्र या ठिकाणी ही वाटचाल सुरू झालेली आहे. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ, त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आज गावदेवी उसराई चषकाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव म्हणजेच या ठिकाणी उसरली खुर्द या गावामध्ये आपण पाहतोय. संतोष हो यावेळेला मात्र चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळाले, परंतु धाव मात्र रोखू शकले नाहीये. तिकडे धाव घेतली गेली आणि बघता बघता पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं लेग बायच्या स्वरूपातील शेवटची धाव आली आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी धावा झाल्या आहेत बिनबाद. 17 धावा सोसायटी 11 पनवेलच्या.
धावफलक जर पाहिलं तर आता 17वर पाहायला मिळेल, म्हणजे एक चांगली साजेशी सुरुवात. परंतु क्रिकेटमध्ये केवळ सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवटही करावा लागतो आणि खूप सारे चढ उतार या क्रिकेटच्या खेळात आपल्याला पाहायला मिळतात. मागील काही वर्षात जर पाहिलं तर या आपल्या स्थानिक क्रिकेटचं रूपडं बदललंय, चेहरा बदललाय आणि अगदी ज्याला गली क्रिकेट म्हटलं जायचं तो मात्र आता प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलाय. एक कालखंड असा होता की घरचे हा क्रिकेटचा खेळ खेळायला पाठवत नव्हते आणि जर खेळायला गेले तर घरी आल्यानंतर फटके खायला लागायचे. परंतु आता एवढा बदललाय की मॅच खेळायला गेल्यानंतर घरचेच सांगतात आम्हाला लिंक पाठवा, म्हणजे आम्ही घरी बसून या मॅचेसचा आस्वाद घेऊ. तर असा बदललेला हा क्रिकेटचा खेळ आता मात्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा झालाय, लाडका झालाय. त्यातल्या त्यात जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट असेल तर त्याहूनही जास्त मजा असते. म्हणजे अगदी आत्मीयतेने, म्हणजे जेवढं आत्मीयतेने आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त आत्मीयतेने आपण टेनिस क्रिकेट पाहतो, हे मी ठामपणे सांगेन. 17 धावा धावफलकावर आहे. एक वेळेस आपण इंटरनॅशनल मॅच चुकू, परंतु गावची मॅच चुकवत नाही, ती युट्यूबला गावीन आपण पाहतो. यावेळेला पहिलाच बॉल थोडेसे शफल झाले. संतोषने जर पाहिलं तर अगदी सुपला शैलीमध्ये बॉल फाईन लेगला पाठवलाय. 4. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील फलंदाजी करणाऱ्या सोसायटी 11 पनवेलच्या बाजूने जाते, परंतु मॅच मोठी आहे. इकडे जर पाहिलं तर वासुदेव यांना देखील कमबॅक करावं लागेल. काही निर्धाव चेंडू, काही विकेट मात्र शिवकरला सुद्धा मॅचमध्ये आणतील. परंतु यावेळेला मात्र आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉल हवेत आहे, ज्याचा उल्लेख आपण करत होतो. वासुदेवला कमबॅक करावं लागेल आणि वासुदेव यांनी कमबॅक केलंय. आली आहे पहिली विकेट. सुंदर अशा गावदेवी उसराईच्या चषकासाठी आपण पाहतोय. शुभेच्छा आलेत. जितेश खुटले देवत, अमित म्हात्रे देवत, चैतन्य पाटील देवत यांच्याकडून गावदेवी उसारली या स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. सोबत मॅचच्या दिशेने मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळते आणि आता अश्विन कोट्यान यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रवी सोलंकी यांची साथ देण्यासाठी आलेले आहेत अश्विन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी अश्विन करतील, कारण सोसायटी पनवेलला 63चा पाठलाग करायचा. सुरुवात चांगली झाली आहे. 21 धावा धावफलकावर आहेत खऱ्या, परंतु वासुदेव यांनी घेतलेली विकेट थोडासा दबाव क्रिएट करेल, कारण नवीन बॅटर मैदानात येऊन तेवढं लगेच काही जम बसत नाही, त्यांना थोडासा अंदाज घ्यावा लागतो. आणि इकडे आपल्याला पाहायचं आहे तो या ठिकाणी दबाव मात्र वाढवतील का गोलंदाज वासुदेव अंग्रे यांना आपण पाहतोय. समोर एका बाजूला सोसायटी 11 पनवेल, एका बाजूला गावदेवी शिवकर यांच्यातील जबरदस्त लढत पाहायला मिळते. गावदेवी उसराई चषक 2024चं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या आयोजनाचं जर पाहिलं तर आज पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी या स्पर्धेने सगळ्यांचं लक्ष वेधलंय, कारण आयोजनातील भव्य दिव्यता पाहायला मिळते. यावेळेला आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला भिरकावलाय सीमारेषा पार. षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार या ठिकाणी अश्विन यांनी खेळला आहे आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. मी मैदानात आलोय तर मला धुमाकूळ घालायचा आहे, माझ्या टीमसाठी खेळायचं आहे आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 63चा पाठलाग करत असताना षटक जर पाहिलं तर दुसरंच सुरू आहे. 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा मात्र 27 होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे जबरदस्त सुरुवात या ठिकाणी 63चा पाठलाग करत असताना सोसायटी पनवेलची होताना पाहायला मिळाली आहे. वासुदेव अंग्रे पुन्हा एकदा एक विकेट घेतली, परंतु त्याचं सेलिब्रेशन जास्त काळ करू दिलं नाहीये या ठिकाणी अश्विन कोट्यान यांनी. आणखीन एक ओ हो 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 खडे खडे अगदी रस्त्याच्या पलीकडे जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक खेळलाय. 6 षटकार.
यस या ठिकाणी आपण पाहूयात 33 धावा धावफलकावर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जबरदस्त बॅटिंग 2 चेंडू खेळले आणि दोन्ही मैदानाच्या बाहेरच मारलेले आहेत. म्हणजे मैदानात आले तोपर्यंत या नावाची चर्चा नव्हती, परंतु आता 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारल्यानंतर चर्चा झाली आहे. दिपाड देहयष्टी उंच पुरे आहेत आणि दोन्ही चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे मारलेले आहेत. 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहा ओव्हर जर पाहिलं तर दुसरीच सुरू आहे आणि अर्धा पल्ला गाठला सुद्धा आहे. त्यामुळे चर्चा सोसायटी 11 पनवेलची होईल, परंतु इकडे तुम्हाला कमबॅक करावं लागेल. गोलंदाजांसाठी मॅच संपलेली नाहीये. इकडे जरी सुरुवात खराब झाली असेल कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक केव्हा होईल? विकेट आल्यानंतर होईल, डॉट बॉल आल्यानंतर होईल आणि वासुदेव यांना ते आता प्रयत्न करावे लागतील. चर्चा त्याची होते ज्याचा परफॉर्मन्स होतो आणि आता चर्चा सध्या बॅटरची होताना पाहायला मिळतात, कारण 2 चेंडू खेळले आणि दोन्हीच्या दोन्ही मैदानाच्या बाहेर षटकारासाठी मारलेत. आणखीन एक कव्हरच्या दिशेने मात्र हा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालेत. क्षेत्ररक्षक मात्र तत्परतेने पोहोचले. एकच धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावर 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगली सुरुवात, साजेशी सुरुवात म्हणावी लागणार आहे. परंतु त्याच वेळेला वासुदेव यांच्या मनामध्ये देखील विचाराचं काहूर या ठिकाणी माजलं असणार आहे, कारण काही धावा आलेल्या आहेत. विकेट जरी आली परंतु माझ्या टीमसाठी मला धावा रोखायच्या आहेत आणि त्या पद्धतीचा चेंडू, त्या पद्धतीचा टप्पा त्यांना इकडे टाकावा लागणार आहे. गावदेवी उसराई चषक आपण पाहतोय उसरली खुर्द या गावामध्ये. वासुदेव यावेळेला ऑप्शनच्या बाहेर इकडे आपण पाहू शकता एक चांगला बॉल, शेवट चांगला होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र या षटकाची सांगता होताना पाहायला मिळते. 2 षटकं संपली, धावसंख्या 34 झाली आहे. अजूनही जर पाहिलं तर 3 षटकं बाकी आहेत आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 29 पाहिजेत. दोन षटकांचा खेळ 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सोसायटी 11 पनवेल एका बाजूला आहे, गावदेवी शिवकर एका बाजूला आहे. आपण आहोत रायगडाच्या पनवेलमध्ये, एक महत्त्वाचं शहर. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पनवेलच्या आजूबाजूला देखील गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठा विकास होताना पाहायला मिळाला. गावाचं शहरीकरण देखील होताना पाहायला मिळालं. परंतु ही काही गावं अशी आहेत ज्या आजही त्यांनी गावं पण जपून ठेवलेलं आहे. त्यापैकी एक म्हणजे उसरली खुर्द. आणि उसरली खुर्दमध्ये आपण दर्जेदार क्रिकेट देखील पाहायला मिळतं. उसरलीचा संघही नेहमी चांगलं क्रिकेट खेळतो आणि उसरलीची आयोजनं हे देखील चर्चेला पाहायला मिळत असतात. त्यामुळे आज चर्चा मात्र या आयोजनाचे देखील होते. परंतु समोर अश्विन कोट्यान यांच्या देखील नावाची चर्चा आहे. गोलंदाजीसाठी संदीप पाटील ज्युनियर. यावेळेला आपण पाहू शकता वेगवान फटका खेळायचा होता, थोडासा दूर होता. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळेल. डॉट बॉल दबाव वाढवतील. पाहू शकता फिंगर थोडेसे रोल केले होते. राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी आलेत आणि चर्चा करायला लावली पहिल्या बॉलवर त्यांच्या नावाची. संदीप पाटील ज्युनियर. अजूनही जर पाहिलं तर 17 मध्ये 29. यावेळेला पुन्हा पुढे टाकलाय बॉल. यावेळेला थोडासा वळवलाय काय गरकन गिरकी घेतली आणि फलंदाज अश्विनची फिरकी देखील घेतली आहे. हा तोच फलंदाज आहे पहिले 2 चेंडू षटकारामध्ये पाठवले होते आणि आता तेच फलंदाज लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. मित्र हो, याचं नाव क्रिकेट आहे. इकडे कधी काय होईल याचा नेम नाही. संधी सगळ्यांना मिळते, परंतु आपल्या वेळेची वाट पाहावी लागते आणि त्यानंतर वाट लावावी लागते. सध्या गोलंदाज. यावेळेला मात्र मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि कमबॅक मात्र संदीप पाटील यांनी केलंय. आणि इकडे या चेंडूवर देखील जर पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे. या परिस्थितीमध्ये एका धावेचा चेंडू देखील चालू शकतो, मोठे फटके नाही पाहिजेत. आणि इकडे आपण पाहू शकतो 35 वर धाव संख्या आहे. पहा, म्हणजे अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. म्हणजे पहिल्या 15 चेंडूमध्ये 35 धावा झाल्यात आणि 15 चेंडूमध्ये 28 पाहिजेत. म्हणजे जास्त काम झालंय, कमी काम बाकी आहे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलेल
याचा नेम नाही, त्यामुळे उत्कंठा वाढली आहे सगळ्यांची. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी रवी यांचा. एक धाव तर तिकडे घेतली, ओव्हरथ्रोच्या स्वरूपात देखील धाव येईल का? यस, या ठिकाणी मात्र धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगलं बॅकअप यावेळेला पाहायला मिळालं, नाही तर आणखी 4 आल्या असत्या. इकडे आपण पाहू शकता बाईच्या स्वरूपातील आलेल्या 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू चांगला होता, परंतु त्या ठिकाणी धावा 2 आलेल्या आहेत. ओव्हरथ्रो देखील होताना पाहायला मिळाला आणि या 2 धावांनीशी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 37 धावा धाव फलकावर. परंतु मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. हळूहळू मॅच मात्र रंगतदार. हा, चला पुढच्या मॅचच्या दोन्ही संघांना विनंती, आपण सज्ज राहायचं टॉससाठी. भातान आणि कोपरोली दोन्ही टीमला विनंती असणार आहे, आपण सज्ज राहायचंय. तिसरा सामना 14 चेंडू 26 धावा. वा, मॅच हळूहळू रंगतदार अवस्थेकडे निघाली आहे. सोसायटी 11 पनवेल आणि विरुद्ध गावदेवी शिवकर. तर इथून जवळच असणारं शिवकर गाव, या गावाला देखील क्रिकेटचा मोठा इतिहास आहे आणि त्यांची मॅच पाहायला मिळते. आणि पनवेल परिसरातील सोसायटी टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. संदीप पाटील पुन्हा एकदा. काही चेंडू आकर्षक टाकले, दर्जेदार टाकले, प्रभावित करणारे टाकले, परंतु समोर जर पाहिलं तर रवी सोलंकी मोठमोठ्या स्पर्धा लेदर बॉलच्या देखील गाजवल्यात या नावाने. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल, पोझिशन बनवली, अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला फाईन लेगच्या दिशेने पाठवलं, सीमारेषेच्या पार, चौकार. कमबॅक करताना पाहायला मिळाले बॅटर, कारण काही चेंडूवर मात्र अश्विन स्ट्रगल करत होते, त्यावेळेला स्ट्राईक रोटेट झाली आणि इकडे रवी यांच्याकडे अनुभव आहे आणि लेदर बॉलचं क्रिकेट खेळत असल्या कारणाने चौफेर टोलेबाजी कशी करायची, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहून या बॉलला दिशा कशी द्यायची, हे तंत्र त्यांच्याकडे अवगत आहे आणि इकडे तेच दाखवताना पाहायला मिळतात. 41 धावा धावफलकावर आहेत, 1 विकेट परतली आहे माघारी. रवी सोलंकी खेळतायत 5 चेंडूमध्ये 11 आणि अश्विन कोट्यान खेळतायत 6 चेंडूमध्ये 14 धावांवर. म्हणजे अजूनही ही मॅच कुठेही जाऊ शकते. 1 विकेट हा प्लस पॉईंट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो सोसायटी पनवेलचा, परंतु दबाव निर्माण करू शकतो, कारण 63चं आव्हान तेवढंही सोपं नाहीये. त्यामुळे 13 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता. ग्रामीण क्रिकेटला आलेली एक वेगळी झळाळी. ग्रामीण क्रिकेटमधून येणारे स्टार्स जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील सातत्याने अधिराज्य गाजवताना पाहायला मिळत आहेत. एक गाव आणि त्यातील 11 खेळाडू, एक संघ, हा मात्र चर्चेचा विषय आहे भारतभर. कारण ग्रामीण क्रिकेट देखील, नुकतीच ग्रामीण धमाका बिग बॅश देखील अगदी 10 लाखाची स्पर्धाही पाहिली आपण. यावेळेला आपण पाहू शकता टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु मिड विकेटला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. तत्परतेने थ्रो देखील केला आणि इकडे आपण पाहू शकता, म्हणजे हे षटक मात्र चांगलं राहिले मागील पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 42. 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता सोसायटी 11 पनवेलला. चषक आपण पाहतोय. हेमंत भगत, मुकेशजी भगत, ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्दचं हे भव्य दिव्य, नितीनजी भगत देखील त्यांच्या जोडीला आहेत, त्यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि क्रिकेट रसिकांना पर्वणी असते. पहा, क्रिकेटचा खेळ मैदानात जाऊन पाहणं हा एक वेगळाच आनंद आहे आणि त्यामुळे बरेचसे या ठिकाणी चाहते उपस्थित आहेत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. माझ्या मते काहींच्या 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, ते देखील या ठिकाणी असतील तर लवकरात लवकर घराच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे, कारण आपल्याला क्रिकेट आमंत्रित करतं मैदानाच्या दिशेने. बेचाळीस धावा धावफलकावर आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, आपल्याला तो मैदानात आमंत्रित करतो.
किती दूर असोल तर आपल्याला आकर्षित करतो. 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अजूनही 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. रवी सोलंकी आणि अश्विन ही जोडी मैदानात आहे खरी. पहिल्या षटकात थोडेसे महागडे ठरले मयूर, परंतु या षटकात काय करणार पाहायचंय. 12-21. ओ हो 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 हो, दांडी दांडी दांडी, गुल बोल्ड. पहिल्याच बॉलवर त्रिफळा चित केलंय, दांडी गुल केली आहे आणि मॅच ऑन केली. मी म्हणेल थोडीशी झुकली होती मॅच सोसायटी टीमकडे. रवी सोलंकी यांच्या बाद होण्याने मॅच मध्ये पुन्हा एकदा शिवकर आली आहे आणि आता मात्र मॅच पाहायला अगदी मजा येईल, कारण 11 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता अजूनही सोसायटी 11 पनवेलला आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन अश्विन कोट्यान यांना आपण पाहतोय आणि त्यांची साथ देण्यासाठी गणेश कुवार यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मयूर घरात. यावेळेला फुल टॉस मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले. शॉर्ट आणि इकडे जर पाहिलं धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 43 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर आता अश्विन कोट्यान हिटमॅन पनवेल सोसायटीचे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. परंतु मयूरचा वेग बरंच काही सांगून जातोय. प्रयत्न करावे लागतील. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. मॅच मात्र पेटली आता आणि एक रंगत मात्र पाहायला मिळते या मॅच मध्ये. गावदेवी शिवकर एका बाजूला तर सोसायटी 11 पनवेल एका बाजूला पाहायला मिळते. त्यांच्यातील ही मॅच पाहायला मिळते. गावदेवी उसराई चषक पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे, कारण दर्जेदार आयोजन आपल्याला उसरली गोलंदाजी. एक विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास मात्र वाढलेला आहे. पहिल्या षटकात तब्बल त्यांनी 16 धावा खर्च केल्या खऱ्या, परंतु दुसऱ्या षटकासाठी पुन्हा गोलंदाजीला आले आणि विकेटने सुरुवात केली. पहा 9 चेंडू आणि 19 धावा. रंगतदार लढत पाहायला मिळते. म्हणजे आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ म्हणा किंवा सोसायट्यांमधील देखील नागरिक हे देखील या मॅच पाहण्यासाठी आवर्जून इकडे उपस्थित आहेत. दांडी 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 दांडी, गुल. आणखी एक दोन त्रिफळे उद्ध्वस्त केले. इकडे जर पाहिलं तर बॉलचा अंदाजच त्यांना आला नाही. त्यांना वाटलं वाईड जाईल आणि बॉल या स्टँडवर. 2 त्रिफळा चित केलेत. आणि एखाद्या गोलंदाजाला आनंद कोणत्या विकेटचा होतो माहितीये? बोल्ड विकेटचा जेवढा आनंद होतो ना, तेवढा कॅच विकेट म्हणा किंवा इतर विकेटचा होत नाही, जेवढा आनंद बोल्ड काढल्यावर होतो. परंतु हा आनंद वेगळाच असतो. मयूर घरत यांनी काय गोलंदाजी केली आहे. असं वाटत होतं सोसायटी 11 पनवेल सहजासहजी मॅच जिंकते, परंतु त्याच वेळेला मयूर घरत यांनी या षटकात घेतलेल्या विकेटने मॅचने मध्ये मात्र रंग भरले. 8 चेंडू आणि 19. मॅच संपली नाहीये अजूनही. मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये आता अजय मकास यांना आपण पाहतोय. अश्विन कोट्यान मैदानाच्या आतमध्ये आहेत, म्हणजे मॅच ऑनच आहे. परंतु पाहायचंय 8 चेंडूमध्ये 19 धावा. रंगतदार मॅच पाहायला मिळते. मॅच मधील चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही दोन्ही संघांना पुरेपूर संधी आहे. सोसायटी पनवेल की गावदेवी शिवकर. उसरली खुर्द मध्ये जिंकणार कोण? यावेळेला मात्र अंदाज घेतला होता की हा बॉल वाईट जाऊ शकतो आणि सोडून दिलाय. ती रिस्क मात्र या ठिकाणी घेतली खरी आणि या वाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय.
यॉर्कर लेनची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि हे सोपं नसतं. प्रत्येक बॉल तुम्ही यॉर्कर नाही टाकू शकत आणि त्या योग्य टप्पा नाही साधू शकत आणि ते करताना कोपरोली आपल्याला टॉससाठी यायचंय. विनंती असणार आहे. 45 धावा धावफलकावर आहे. 8 मध्ये 18 अजूनही आवश्यकता आहे. मयूर घरत यांची गोलंदाजी चर्चेचा विषय आहे, परंतु समोर जर पाहिलं तर आता अजय मकास आलेत. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहिला मिळाला, तिकडे एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही आणि आता समीकरण बदललंय. 7 मध्ये 17 मॅच मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता 7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मॅच ही चांगली होईल. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय. सोसायटी पनवेल जिंकणार की गावदेवी शिवकर जिंकणार, हेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मयूर घरत चर्चा आणि लक्ष त्यांच्यावर आहे, कारण 2 त्रिफळे उद्ध्वस्त केले होते, बॅटिंगही केली होती, परंतु समोर हिटमॅन अश्विन कोट्यान ज्यांनी पहिले 2 चेंडू षटकारामध्ये पाठवले होते. एका बाजूला सिक्सर किंग आणि एका बाजूला यॉर्कर किंग. कोण मात्र सफल होणार, कारण हा बॉल देखील तेवढाच महत्वाचा आहे. मोठा फटका आला तर मात्र सोसायटी देखील सरस होऊ शकते. 7-17 यावेळेला समोरच्या दिशेने एक ताकदवर फटका खेळला खरा, तेवढं टायमिंग नाहीये, परंतु एक धाव घेतली आणि एका धावेवरच समाधान या ठिकाणी मानावं लागतंय, कारण मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 16, परंतु अश्विन स्ट्राईकला असतील हा प्लस पॉइंट देखील आहे आणि मॅच मधील रंगत 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 वाढली आहे. 6 मध्ये 16. यस, नक्कीच. सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी अंतिम टप्प्यात ज्या वेळेला मॅच असतील, कमिटीचा एक नियम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतो, त्यावेळेला आपण कोणत्याही प्रकारचे प्राइज अनाउन्समेंट करू शकत नाही. तुम्ही प्राइज जरूर देऊ शकता. मॅच झाल्यानंतर त्या खेळाडूंना जेवढी प्राइज द्यायची ती सगळ्याची अनाउन्समेंट होईल. हॅट्रिकच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये हॅट्रिकच्या प्राइजची, मग हॅट्रिक षटकार, हॅट्रिक जर पाहिलं तर या ठिकाणी चौकार, अगोदर अनाउन्समेंट नाही होणार. त्याचबरोबर आम्ही आभारी आहोत. डी इव्हेंटचे बॉन्ड्री रोप्स म्हणा, त्याचबरोबर LED स्टम्प्स देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उमेश नायडू आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचंही कौतुक. आणि प्रत्येक गोष्ट बेस्टच केली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सोसायटी पनवेल जिंकणार की गावदेवी शिवकर जिंकणार? गोलंदाजीसाठी प्रेम गायकवाड एक मोठं नाव आहे शिवकरचं, परंतु समोर सिक्सर किंग अश्विन. पहिलाच बॉल, ओ हो 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 हो, भिरकावलाय सीमारेषा पार, षटकार. पहिल्याच बॉलवर मारलेला षटकार मॅचचं गणित बदलून गेलाय. मॅच मधील रंगतता वाढली आहे. कोपरोली आपण टॉस साठी यायचंय. अश्विन पहा भावमुद्रा, त्यांच्या 24 लाईव्ह इव्हेंटची टीम देखील या ठिकाणी कव्हर करते, परंतु मॅच कुठे संपली आहे? मॅच नाही संपली. 5 चेंडूमध्ये 10 धावा अजूनही करायच्यात, म्हणजे त्या 10 करायच्याच आहेत आणि 5 चेंडू बाकी आहेत. कमबॅक करावं लागेल प्रेम गायकवाड. या अगोदर देखील जर पाहिलं तर शिवकर गावासाठी प्रेमने यांनी खूप दर्जेदार क्रिकेट खेळलंय, परंतु आजही खेळायचंच आहे, कारण प्रत्येक दिवशी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावंच लागतं. तुम्ही काल केलेला परफॉर्मन्स आज नाही चालणार. तुम्हाला या क्षणी खेळावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत सिक्सर किंग अश्विन कोट्यान 22 धावांवर खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रेम गायकवाड. पाहूयात येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी डगआउट मध्ये सगळ्या खेळाडूंना बसायचं आहे. जवळ मॅचच्या दिशेने प्रेम. यावेळेला आपण पाहू शकता प्रेमने देखील या ठिकाणी कमबॅक केला आणि मॅच मधील चुरस मात्र या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते. वाह, याला म्हणतात क्रिकेट आणि याला म्हणतात मॅच. 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. कधी सामना सोसायटी पनवेलला चाललाय, कधी सामना गावदेवी शिवकरला चाललाय, परंतु आपल्याला आनंद देऊन जातोय.
प्रेम गायकवाड एक ब्रँड आहे शिवकर गावाचा, परंतु दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग आहेत अश्विन कोट्यान. लढत रंगते. 4 चेंडू आणि 10 धावा. ओहो, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत. याला तर क्रिकेट म्हणतात. वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या बॉलवर आलेल्या षटकाराने त्यानंतर काय जिद्दीने कामगिरी केली या ठिकाणी प्रेम गायकवाड. आणखीन एक जबरदस्त चेंडू, परंतु मॅच संपलेली नाहीये. सिक्सर मारण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. सिक्सर किंग आहेत अश्विन कोट्यान. 3 चेंडू आणि 10 धावा. एखादा षटकार मॅचचं गणित बदलेल, एखादा चौकार मॅचचं गणित बदलेल, ते मात्र सोसायटी पनवेलच्या बाजूने. परंतु एखादा डॉट बॉल, एखादा 1-2 धावेचा फटका, तोही गणित बदलू शकतो शिवकरच्या बाजूने. शिवकर की सोसायटी पनवेल. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. काय भन्नाट गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. आपल्या टीमला मात्र सावरलंय प्रेम गायकवाड. गेली कित्येक वर्ष प्रेमला या टाळ्या ऐकायची सवय झाली आहे. आणि टाळ्या कधी वाजतात? ज्या वेळेला तुम्ही चांगले खेळता आणि ज्या वेळेला तुमच्यासाठी टाळ्या वाजतात, त्याच्यापेक्षा आनंद दुसरा काही नाहीये. ओ हो हो हो. बॉल जर पाहिलं तर पाय आणि स्टंप यांच्या मधोमध यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलेत, परंतु अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये आणि अश्विन असे खेळाडू आहेत, 6 मारू शकतात आणि आता मारावाच लागणार आहे, कारण सोसायटी पनवेलला सुद्धा जिंकायचंय. दुसऱ्या बाजूला प्रेम गायकवाड, एका बाजूला अश्विन. यावेळेला फटका चांगला समोरच्या दिशेने खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडासा बॉल बाजूला गेला. तिकडे जर पाहिलं तर दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पहा, 6-16च्या मॅचला पहिल्याच बॉलवर षटकार मारला आणि त्यानंतर प्रेम गायकवाड या गोलंदाजाची जादू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. 1-8. कंपल्सरी चेस हा नियम आहे. कालही आपल्या गावासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि आजही केली आहे. संपूर्ण मॅच मध्ये ही टीम होती, परंतु थोडीशी बॅकफुटला गेली आणि त्याचं कारण आहे या ठिकाणी प्रेम गायकवाड यांनी टाकलेले काही अप्रतिम चेंडू. अश्विन, यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आणि या ठिकाणी काय मॅच फिरवली म्हणेल गावदेवी शिवकर टीमने. जबरदस्त खेळले सोसायटी पनवेल सुद्धा, परंतु मॅच मात्र या ठिकाणी जिंकली गेलेली आहे, ती म्हणजे गावदेवी शिवकर संघाकडून. मी म्हणेल या ठिकाणी 2 बोल्ड आउट केले होते, ते सुद्धा खूप महत्वाचे होते. अभिनंदन गावदेवी शिवकर. तर सोसायटी 11 पनवेल आपल्याला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. तर नक्कीच सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. तर नक्कीच शिवकरचे दमदार सरपंच युवा नेतृत्व आनंद डवळे साहेबांना मी विनंती करेन का यांच्याकडून 1,000 रुपयाचे कॅश प्राइज झालेत. साहेबांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये थांबावं आणि राजेंद्र दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते इथे टॉस होणार आहे. भारतीय जनता पार्टीचं दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटची प्रचंड हाऊस. तर प्रेमसाठी 1,000, त्यानंतर सँडीसाठी 1,000 आणि मयूरसाठी 1,000. पंढरीनाथ कडव यांच्याकडून प्रेमसाठी 500 रुपये. चला, कोपरुली आणि टॉस होते. तर मॅन ऑफ द मॅच मी अक्षयजी भगत A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे ओनर्स यांना विनंती करेन. येस, मॅन ऑफ द मॅच सर. टॉस होतोय, थोडा लेट झाला, आम्ही ओपिनियन घेणार नाही. टॉस जिंकलाय, आता डिसिजन थोडा 2 मिनिटं पेंडिंग. फिल्डिंग असेल तर लगेच आपण इम्प्लिमेंट करा. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय मयूर घरत यांना, कारण बॅटिंग करत असताना केवळ 6 चेंडूमध्ये बनवल्या 22 आणि बॉलिंग करत असताना 2 त्रिफळे उद्ध्वस्त केले. तो मॅचचा टर्निंग पॉइंट होता. 2 विकेट आणि 22 धावा केल्या. मयूर घरत ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. तर सन्माननीय आमचे सरपंच साहेब शिवकरच्या आनंद डवळे साहेबांना विनंती करेन